नमस्कार मंडळी. तर आज होतो अखेरीचं रथ, म्हणजे देव रामेश्वर मंदिरात दरवर्षी रथ ह्यो उत्साहात साजरा केला जाता. तर आम्ही रथा गेलो, मी प्रतीक आणि कार्तिक होतो. मग दुकानं वगैरे तशी खूप लागलेली आणि गर्दी का पहिली नव्हती. मग आम्ही इलो रथ बघू. तर बघू शकता रथ बघ किती सुंदर असो सजवलेल्याने. रथ बघून झालं आमका तो आमचे मित्र भेटले. त्यांना झाल्यानंतर आपण रथाच्या तिथे फिरा गेलो. हळूहळू गर्दी वाढत होती, ही रांगेत उभी होती माणसा. नंतर थोड्या वेळानं गर्दी खूपच वाढलेली, ओटीवर माणसं खूप होती. नंतर आम्ही इलो बारक्यांचे गेम चालू होते ते बघू. तर असे बारक्यांचे खूप गेम होते, बघू शकता. हे बघा, जरा नंतर फिरलो. नंतर इलो आमका सोजस मित्र भेटलो. तर काय केलं, नंतर आमका समीर मटकर हे आमचं एक मित्र भेटलो. लाजलो जरा. तसं आम्ही देवळाचा एक गोल राऊंड मारू गेलो. देवळाचा गोल राऊंड मारून झाल्यानंतर आम्ही म्हटलं काहीतरी खाऊया. तर आम्ही मागवलेलो राईस. मग आम्ही राईस खाल्लो. मग आम्ही इलो देवळाच्या दुसऱ्या साईडला. तर हे बघा, आज काकांनी शेंगदाणे वगैरे करून घेऊन बसलेले आणि बारक्यांची गाडी वगैरे पण होते खेळायचे. रिमोट कंट्रोल कार होती, ह्याच्यात बारक्यांना बसवची. दुकानं वगैरे. नंतर आमका मधुबाई भेटलो, आमचो मनोहर गावडे. तिने आमका कॉर्नेटो दिल्यान. ते कॉर्नेटो आम्ही खाल्ले. नंतर मी इलं दशावत्री रंगचं ते बघू गेलं. नाटक चालू झाला, गणपती गेलो, दशावत्री रंगत होते. पेटारो नाटक सुरू झालेला. नाटकात गर्दी तर खूप होती. जास्त करून महिला लोक नाटक बघू इच्छुक खूप असतात. रांग होती, ओटीवरची रांग चालू होती इकडून दुसऱ्या ऑपोजिट साईडने. नंतर आम्ही बाहेर इलो. कार्तिक आणि प्रतीक जाय होते घरात, कारण त्यांना लेट जाऊ, उद्या कॉलेजात जायचं होतं. नंतर आमका भेटले गंगाराम पांडुरंग आणि त्याचं नाव काही मित्राचं नाव बरं जातं. नंतर आमका भेटले आपले वाडीतले मित्र. त्यांच्यामुळे जरा थोडे व्हिडिओ घेतले आणि नंतर इलो रथ ओढतात ते बघू. ते बांधलेल्याने मग काहीतरी फेरे घेऊची असतात देवळातून बाहेर. फेरे घेऊ गेले. मग देवळातून गेटपर्यंत काहीतरी असं पूर्ण एक फेरो घेऊचो असता. माका पण काय माहीत नव्हता. मी दुसऱ्यांका विचारल्यान तसा तुमका सांगतो. त्यानं एका जागेवर परत उभी येऊ लागली. रथ अजून ओढूक नव्हतं. रथ ओढूक उशीर होतो, 4 वाजणार होते. मग आम्ही म्हटलं जाऊया घरा, कारण लेट झाला असतो, उद्या कामात पण जायचा होता. तर व्हिडिओ आवडल्यास तर नक्की लाईक करा.